नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. बिहार मधल्या पटना इथून ज्या बाकीपूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल आज आलाय तिथून श्री संजय भोसले हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संजय राव, तुमचं स्वागत आहे. जी, सर्वांचं सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. मी थँक्यू. संजय भोसले, महाराष्ट्र मंडळ, पटना सेक्रेटरी विथ अध्यक्षचा बी प्रभार माझ्याकडे आहे महाराष्ट्र बर, मंडळच्या नाते. तुमच्यावर दुहेरी जबाबदारी आहे. अध्यक्ष आणि सचिव असे ते दुहेरी जबाबदारी असलेले संजय भोसले हे आपल्यासोबत जोडले गेले. त्याचं कारण आहे की आज प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पार्टीला जो काही गर्व आला होता, कारण तिथे मी बघतोय की माजी केंद्रीय मंत्री म्हणत होते की इथे कुत्रं किंवा मांजर जरी उभा केला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती तर तो निवडून येणार. बरं, ही जागा काही साधी सुधी नाही हो. नितीन नवीन हे जे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यांचा हा विधानसभा मतदारसंघ की जो त्यांनी राज्यसभेचं सदस्यत्व मिळाल्यानंतर तो सोडून दिला. आणि मग देशपातळीवरती आज जोरात चर्चा सुरू आहे. हा आरजेडीला पण धक्का आहे, कारण त्यांचा उमेदवार ह्या तिसऱ्या क्रमांकाला फेकल्या गेल्या. आणि हा देश हा खरोखरच आता तिसऱ्या एखाद्या पर्यायाच्या शोधात आहे का, भारतीय जनता पार्टीला विटलाय का, असे अनेक मुद्दे तिथे चर्चेला आहेत. आणि सगळ्यात आधी मला संजय राव तुमच्याकडे हे समजून घ्यायचं आहे की इतकं कमी मतदान का झालं हो तिथे. 30.34% दिसतंय. सो अतिशय कमी मतदान झालं आणि त्या कमी मतदानात भर पडली ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे. तर मी सांगत होतो की बाकीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं आधी एक दुसराच उमेदवार दिला. मग तो उमेदवार बदलला. तुमची स्क्रीन रोटेट करा संजय राव, आणि तो बदलल्यानंतर हो हो. मग त्या उमेदवाराच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिला. बरं, तो उमेदवार पण एवढा भारी की तो जे काही बोलतोय त्याच्यामुळं वादच तयार झाले. म्हणजे वादंग इतकी टोकाला पोहोचली की शेवटी त्यांना भारतीय जनता पार्टीला सांगावं लागलं की अरे बाबा, तुम्ही माध्यमांना बोलू नका. प्रशांत किशोर यांनी आपल्या निवडणुकीचं व्यवस्थापन कौशल्य या विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं पणाला लावलं. मला तर असं वाटत होतं की बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान. सो संजय राव पुन्हा एकदा जोडले गेले. संजय राव, सगळं विश्लेषण तुम्ही सांगा, काय घडलं शांतपणे सांगा. प्रथम तरी सर्वांना माझा नमस्कार. मी संजय भोसले, महाराष्ट्र मंडळ, पटना बिहार सेक्रेटरी प्लस अध्यक्षचा प्रभार माझ्याकडे आहे. आणि सर्वांना सांगायचं म्हणजे 35 वर्षे बाकीपूर विधानसभा क्षेत्रातून व्यवसाय करत आहे. आणि 35 वर्ष झाले, गेले 35 वर्ष हा बीजेपीचा बालेकिल्ला होता. आणि सांगायचं म्हणजे तिथले जे स्थानिक वोटर आहेत ते बीजेपीची कोर वोटर आहेत. बिझनेस क्लास असल्यामुळं टोटल बाकीपूर क्षेत्र हे बिझनेस क्लास बिझनेसशी बिलॉंग करते, बिझनेसशी बिलॉंग करणारं क्षेत्र आहे. आणि बिझनेसशी बिलॉंग करण्याच्या करत असल्यामुळे ते बीजेपी कोर वोटर्स टोटली 75% तरी वोटर कोर वोटर आहेत. आणि मागील बऱ्याच वर्षापासून तिथलं वोट शेअरिंग जे आहे ते कमीच आहे. म्हणजे मागील विधानसभाच्या म्हणजे मागील विधानसभाच्या निवडणुका झाल्या. त्या विधानसभाच्या निवडणुकामध्ये हे एक 45% वोटिंग झालं. पण यावेळेस मला धक्का बसला की 37% जे वोटिंग झालं. राईट. हे 37% जे वोटिंग झालं, पुन्हा एकदा संजय राव यांच्याकडे आपण जाऊया. हे 37% जे वोटिंग झालं त्यामुळं भाजपला पहिल्यांदा तिथे धक्का बसला. कारण काय झालं, तर एकतर त्यांचा जो कोर वोटर आहे तो मतदानाला बाहेर पडलाच नाही. तो पडला नाही आणि अति आत्मविश्वास तर होताच. कारण ज्या पद्धतीनं उमेदवाऱ्या दिल्या, मग आधी काढला, मग दुसरा उमेदवार दिला, मग तो दुसरा उमेदवार दिल्यानंतर त्याच्यात बरंच वादंग माजलं. त्याच्यात त्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये बोलताना तिथे आपल्याला हे मतदान करायचं. आणि प्रशांत किशोर यांचं कौशल्य की त्यांनी देश पातळीवरच्या अनेक निवडणुकांचं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि ते हो. व्यवस्थापन केलेलं असल्यामुळं त्यांना ह्या निवडणुकीमध्ये कळलं की आपल्याला काय करायला हवं. महत्वाचं म्हणजे हो. 30 वर्षात नाही, तुमची स्क्रीन रोटेट नाहीये. 30 वर्षाच्या सत्तेनंतर सुद्धा तिथे छोट्या-छोट्या पायाभूत विकासाची जी कामं होती ती झाली नाहीत. याच्याबद्दल प्रशांत किशोर यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले. बोला. हो. हं. प्रशांत किशोर ऍक्च्युली बोलायला गेलं तरी राजनीतीचे माहिर खिलाडी आहेत. आणि माननीय जे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन जे आहेत, ऑलरेडी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाल्यानंतर त्यांनी ही सीट खाली केली. खाली केल्यानंतर ते दिल्लीला गेले.
दिल्लीला गेल्यानंतर लोकांच्या मध्ये एक भ्रम निर्माण झालेलं की आता नितीन नवीन तर इथं नाही आहेत. हम्म, इथं नवीन चेहरा कोण येणार? आम्ही हम्म, कोणाला बोलणार? डायरेक्टली जसं नितीन नवीन साहेबांशी जसं पहिलं लोक जुळून होती आणि नितीन नवीन साहेबांना जे वन टू वन जे फेस करत होती, ते हम्म. लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण झालं आणि ते भ्रम प्रशांत किशोरनी लोकांच्या मध्ये जे भ्रम निर्माण झालेलं, त्याला अजून प्लसमध्ये हे करून त्याला उजाळा दिला, की आता तरी तुमचा कॅन्डिडेट जो होता प्रशांत हे सॉरी नितीन नवीन नितीन होते. नवीन. हम्म. हां, ते तरी आता इथून गेलेले आहेत दिल्लीला. तुम्ही आता तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुम्ही कोणापाशी बोलणार? तुमचे जे आताचे जे कॅन्डिडेट आहेत, ते तरी त्या ह्याला कॅपेबल नाहीयेत, तेवढे सक्षम नाहीयेत. नितीन नवीन साहेबांचं कार्य खूप छान होतं, खूप आणि आमचीही जवळीक त्यांच्याशी खूप होती. हम्म. पण लोकांच्या मध्ये, स्थानिक लोकांच्या मध्ये खूप हे अवेअरनेस झालं, की बाबांनो आता नितीन नवीन नाही आहेत म्हटल्यानंतर आपण कोणाला बोलायचं, कोणाला हे करायचं. म्हणून त्यांनी नवीन चेहऱ्याला त्यांनी माझ्या अंदाजे नवीन चेहऱ्याला त्या लोकांनी, स्थानिक लोकांनी तिथं प्रतिसाद दिला आणि त्यांना संधी दिलेली आहे. ते पण संजयराव, हे इंटरेस्टिंग आहे. सत्ता भाजपची आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही त्या मतदारसंघाचे मतदार आहेत. सत्ता हो. भाजपची असून विरोधी आमदारांना निवडून दिले, याचा अर्थ भाजपबद्दल किंवा त्या दिलेल्या उमेदवाराबद्दल तीव्र स्वरूपाची नाराजी होती. ते काय मुद्दे होते? नाही, भाजपच्या विरोधात अशी काही नाराजगी नाहीये तर बिहारमध्ये. पण स्थानिक जे कॅन्डिडेट त्यांनी दिले आता, हा. त्यांच्या त्यांचा लोकांशी संपर्कही नव्हता आणि ते लोकांना माहिती नव्हते, की हे कॅन्डिडेट आपल्याला दिलेले आहेत. हे कोण आहेत? हे लोकांच्या नजरातच नव्हते आजपर्यंत आणि एकदम जमिनी लेव्हलवरूनच त्यांनी कार्यकर्ता होता. ते त्यांना हायर केलं आणि त्यांना विधानसभाचे हे उमेदवार उमेदवारी केले केली. म्हणजे त्यांना. तुमच्या बोलण्यातनं मला दोन हो. मुद्दे समजले. एक, की नितीन नवीन उमेदवार नाहीये, त्यामुळे मतदार पण निरुत्साही होता आणि तो आलाच नाही मतदानाला. बरोबर? आलाच नाही. नंबर दोन, राइट. अतिशय चुकीचा उमेदवार तिथे दिला. बरोबर? राइट. एकदम त्याच्याऐवजी दुसरा कोणी त्यां उमेदवार होता का, की जो त्यांना ते दिला असता तर कदाचित ही परिस्थिती नसती निर्माण झाली? नाही, स्टार्टिंगला त्यांनी दिलेले बंटी कुमार म्हणून होते. बंटी कुमारला उमेदवारी दिली, अर्ज भरला आणि हं, काही किरकोळ त्यांचे काहीतरी अंतर्गत काहीतरी प्रॉब्लेम असतील. त्या हं. प्रॉब्लेममुळे त्यांनी तो उमेदवारी अर्ज परत त्यांनी माघारी घेतला आणि नाही संजयराव, माघारी तो किरकोळ प्रॉब्लेम नाहीये. चारा घोटाळ्यामध्ये ह्या बंटीचं नाव होतं. ही जी भारतीय जनता पार्टीची वॉशिंग मशीन आहे ना, त्या वॉशिंग हो. मशीन मधून धुवून आलेले हे पण आहेत एक. आणि भाजप पक्ष विस्तारात असताना अनेक लोकांना बरोबर घेऊन जातो. आणि जेव्हा राष्ट्रीय पातळीवरती त्याची चर्चा आणि टीका सुरू झाली, त्याच्यानंतर ऐन वेळेला हा उमेदवार बदलला. आणि मग ऐन वेळेला बदलला आणि नवीन उमेदवार दिले. तो हा जो मधला काळ होता उमेदवार बदलाचा, त्या काळात गोंधळ काय झाला पक्षामध्ये? नाही, त्या काळामध्ये काय होतं, की बंटी कुमारने जे अर्ज माघारी घेतला, हं, त्या काळात जे 2 दिवसाचा गॅप होता, तो 2 दिवसाच्या गॅपमध्ये काय होतं, की हं, अधिकांश बीजेपीमध्ये अधिकांश खूप हं, मोठे-मोठे कार्यकर्ते होते. हं, आता जे कॅन्डिडेट आता जे हरलेले आहेत, हं, त्यांच्यापेक्षाही कितीतरी वर्ष काम केलेलं हं, कार्यकर्ते होते. मग त्या लोकांच्या मध्ये जराशी हे होतं, उत्साह होता, की बाबांनो आम्हालाही चान्स भेटू शकतो. पण ते हं, एकाएकी हे नवीन कॅन्डिडेट जे दिले, हं, त्याच्यामुळं जरा लोकांच्या मध्ये मला वाटतं कार्यकर्त्यांच्या मध्ये ही खूप काही ना काहीतरी नाराजगी असणार आहे. हं. उघड कारण कोण आता एवढं राष्ट्रीय लेव्हलचं राजकारण आहे, त्यामुळं होऊ शकतं आहे, की त्या लोकांनी कोणी नाराजगी ओपनली कुणा सांगू शकले नाहीत, बोलू शकले नाहीत. ते पण मला सांगा, की कुत्रा आणि मांजर जरी तिथे उमेदवार दिला, तरी तो निवडून येतो. हा इतका अति आत्मविश्वास येतो कुठून? मग तुम्ही लोकांनी काय विचार केला? कारण तुम्ही तर मतदारच आहेत त्या मतदारसंघाचे. नाही, आम्ही मतदार आहे. आम्ही बाकीपूरचे मतदार आहे हं, आणि आपले महाराष्ट्रीयन फॅमिली जेवढे बी हं, आहेत टोटली पहिल्यापासून आम्ही बीजेपीलाच तिथं वोट करत होतो आणि आताही करतो. हं, पण त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास
35 वर्ष झाली त्या बाकीपूर विधानसभा क्षेत्रातून बीजेपी कॅन्डिडेट उभा करत होते आणि तोच उमेदवार तिथून निवडून म्हणजे चांगल्या मताधिक्याने निवडून येत होता. मागल्या हम्म. वेळेस तरी माननीय नितीन नवीनजी 51,000 लीडनी निवडून आले तिथून. हम्म. त्यामुळं त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास बी त्यांना जराशी मला माझ्या नाही, मी आता हा मते शब्द का तुम्ही आपले मराठी बांधव आहेत म्हणून हा अति हो. आत्मविश्वास होता का गर्व होता? आणि तो गर्व प्रत्येक कार्यकर्त्यात दिसत होता का? कारण सकाळी तर लाडू आणले होते. सकाळी वाटप करण्यासाठी लाडू आणलेली दृश्य आम्ही बघितली. हो, सकाळी तरी बीजेपी कार्यालयामध्ये लाडूचं हे चाललं होतं, बनवायचं चाललेलं होतं. हम्म. पण त्यामुळे त्यांना पूर्ण विश्वास होता, की 51,000चं लीड जरी काही शक्य नव्हतं, पण काही नाही काहीतरी मतांनी बीजेपीची सीट निवडून येणार. 10,000, नाही, 15,000, नाही, 20,000 म्हणूनच मी प्रश्न निवडून विचारला, की येणार. हा जो गर्व आहे, हा गर्व जो पक्षाला अनेक पातळीवरती घातक ठरू शकतो आणि ठरतोय, हा कार्यकर्त्यामध्ये पण दिसत होता का? तो कार्यकर्त्यामध्येही होता, की बाबांनो 35 वर्ष झाली. गेली 35 वर्ष झाली ह्या विधानसभा क्षेत्र हे बाकीपूर विधानसभा क्षेत्र हे बीजेपीचं आहे आणि आताही आमच्याकडून ह्याला कोणी हे हिसकावून घेऊ शकत नाही. आमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. हे विश्वास सर्वांच्यामध्ये होता आणि आम्हीही तिथं आहे 35 वर्ष. आम्हालाही हम्म. विश्वास होता, की नाही बीजेपीची सीट येईल. काही ना पण काहीतरी मताने येईल. काही नाही काहीतरी मताने येईल. अ, आता बरोबर. आता मग मला 2-3 मुद्दे सांगा. एक तर कमी झालेलं मतदान, बरोबर? हो. अल्पसंख्याक समुदाय, कारण हे रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी, लाईव्ह जाण्याच्या आधी तुम्ही म्हणालात, की मुस्लिम बांधवांनी भरभरून मतं प्रशांत किशोर यांना दिली, बरोबर? टोटली त्या वन साइडेड मतदान मतदारसंघाचं झालेलं. मतदारसंघाचं गणित सांगा बरं. काय गणित आहे, की ज्याच्या कारणामुळे प्रशांत किशोर विजयी झाले? एक तरी EMY फॅक्टर. हं. मुस्लिम बांधवांनी वन साइडेड प्रशांत किशोरला मतदान केलेलं आहे. यादव बहुमूल जे हं. मतदार आहेत, त्यांनीही आर-जे-डी जे यादवचं बोललं जातं, की यादवांचे मतदान आर-जे-डीला जातं, राष्ट्रीय जनता दलाला. पण यावेळेस यादव ही मतदान आर-जे-डीला न करता इकडे प्रशांत किशोरकडेही डायव्हर्ट झालेलं आहे. ओके. आणि बिझनेस क्लास जे आहेत, ते बिझनेस क्लास मतदानासाठी बाहेर निघू शकले नाहीत. म्हणजे गेले नाहीत मतदान करण्यासाठी. हा ओके. सर्वात मोठा बीजेपीला फटका बसलेला आहे. बिझनेस क्लास लोकं जास्तीत जास्त लोकं जे बिझनेस क्लास लोकं बीजेपीला जातात मतदान करायला, ते लोकं मतदान करण्यासाठीच गेले नाहीत. त्यामुळे वोट पर्सेंट बी कमी झालं, वोटिंग कमी झालं. झाल्यामुळं काय झालं अ, बीजेपीचं वोट कमी पडत झालं आणि ओके. मुसलमान जी लोकं आहेत, ती वन साइडेड आणि टोटली मतदान मुसलमानांचं गेलेलं आहे. नाही, त्याचं कारण आहे, की देशामध्ये सबके साथ सबका विकास म्हणणं भाजपचं वेगळं आणि प्रत्यक्षातलं वर्तन सार्वजनिक वेगळं. ते सगळा देश बघतोय. त्यामुळं अल्पसंख्याक बांधवांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणं, हे नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला तर असंही कळलं, की उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकीमध्ये भाजपला हरवण्यासाठी आत्तापासनं रणनीती आखली जातीये, फंड कलेक्शन सुरू आहे वगैरे, पण ही सगळी ऐकीव माहिती. पण मला हो. सांगा, जी बजबजपुरी भारतीय जनता पार्टीच्या आता मधल्या काळात काही ऑडिओ क्लिप्स महाराष्ट्रामध्ये आल्या, नंदुरबारमधनं, आणि त्यात असं दिसतंय, की भाजप अंतर्गत खूप मोठं राजकारण सध्या महाराष्ट्रात पण सुरू आहे. ही जी हो. बजबजपुरी आहे, ती त्याही मतदारसंघात होती का? म्हणजे एक नेता दुसऱ्याच्या विरोधात आहे, ती कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात, काय 35 वर्ष तुम्ही एकत्रित राहता म्हणजे भांडणं होणं साहजिक आहे? हो, किरकोळ ते असतंच. हं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय झालं, की जे सीनियर जे कार्यकर्ते होते, त्या लोकांमध्ये जराशी नाराजगी माझ्या अनुसरून असणार आहे. कारण का त्यांनाही वाटत होतं, की बाबा आम्ही एवढं सीनियर असून अ, त्याच्यामध्ये आम्हाला चान्स दिला गेला नाही. तर आम्ही एवढे दिवस झालं आम्ही कार्यकर्ता आहे. आम्ही एवढे दिवस झाले सेवा करतोय. पण आम्हाला न देता एकाएक खालच्या पातळीवरचा कार्यकर्ता उचलला आणि तुम्ही त्यांना उमेदवारी दिली. त्यामध्येही लोकांच्या मध्ये नाराजगी काही नाही काही कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे. ओके. मला सांगा, बिहारची विधानसभा निवडणूक ही नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढली गेली. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि आता हो, ते मुख्यमंत्री नाहीयेत. तर हा जो फॅक्टर आहे, कारण मी नाही. तुम्हालाही माहिती आहे, मी त्या मैदानावरती
तुमच्या तिथेच जेव्हा आलो होतो तुम्हाला भेटायला, तेव्हा शेजारीच ते मैदान आहे. ज्या मैदानामध्ये ऑगस्ट क्रांतीच्या दिवशी हो मोठे हो. कार्यक्रम होतात आणि जयप्रकाश नारायण यांनी दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची हाक दिली होती. सो आता दिली. ज्या नितीश राईट. कुमारांचा प्रभाव तिथं त्या मैदानावरती बोलताना मला जाणवत होतं, की लोक नितीश कुमारांनी निर्माण केलेलं जे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे, त्याच्याबद्दल फार भरभरून बोलत होते. महिला मतदार फार भरभरून बोलत होत्या. सो नितीश कुमार आज मुख्यमंत्री नाहीयेत. त्याचा काही फटका? अ, असं काही नाहीये. हं. माननीय सम्राट चौधरींचं कार्य आणि सर्व ते काय नितीश कुमारच्याच पदचिन्हावरतीच चाललेलं आहे. जे नितीश कुमारनी रोड मॅप तयार केलेला होता, त्या रोड मॅप वरतीच चाललेलं आहे. पण यावेळेस महत्त्वाचं म्हणजे वोट जे पर्सेंटेज कमी झालं, ते सर्वात मोठा फटका बीजेपीला त्याचा पडलेला आहे. कारण 37% वोटिंग म्हणजे काहीच नाहीये आणि 37% मध्ये व्यापारी वर्ग मतदानासाठी नाही गेला नाही. त्यामुळं हा मोठा फटका नाही, बसलेला आहे. त्याचं कारण आहे ना. आणि लोकं कधी मतदानाला कमी जातात संजयराव, जेव्हा एकतर अति आत्मविश्वास असतो. कारण तुम्हीच म्हणालात, की तिथे कुत्रं मांजरं पण निवडून येऊ शकतात. तर लोकं म्हणाली, की ठीक आहे, मग कुत्रे मांजरं निवडून येणार असतील, तर आपण कशाला जायचं मतदान करायला? किंवा लोक खरोखर सरकारवरती नाराज असतात. सो तुमच्या विधानसभा मतदारसंघात ते लोक भाजप आणि जेडीयूच्या सरकारवरती नाराज आहेत का? तसं काही म्हणता येणार नाही. कारण आता तरी 2 महिने झालेत माननीय सम्राट चौधरी मुख्यमंत्री झालेत. त्यांची कार्यशैली तशी बघायला गेलं तर ठीक आहे, चांगली आहे. असं काही हे म्हणावं असं नाही की हं, एकदम हे आहे. पण प्रशांत हं. किशोरनी त्यांच्या अगेन्स्टमध्ये जराशी कॅम्पेनिंग केलं. माननीय सम्राट चौधरींच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी कार्य हो, केलं त्यांची डिग्री, आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी. हो, हो, हो. त्यांनी हं, पूर्ण ते माननीय सम्राट चौधरींच्या विरोधातच कॅम्पेनिंग केलेलं आहे, हं. की असा व्यक्ती तो मुख्यमंत्री पदावरती बसलेला आहे, हे आहे, ते आहे. तेच आता ते राजकारण आहे. आपल्याला त्याचा काही एवढा हे अनुभव नाहीये. अ, हो सकता है, असू शकतं, हो सकता है, नाही अच्छा, नसतील पण हे. हे आर-जे-डी पण जी तिसऱ्या क्रमांकाला फेकली गेली, त्याचं तुम्ही गणित कसं बघता? कारण एम-वाय फॅक्टर जो होता मुस्लिम आणि यादव, तो तर प्रशांत किशोर हो. यांच्या बाजूने गेलाय. हो, त्यांच्या टोटली मुसलमान टोटली एम फॅक्टर टोटली प्रशांत किशोरच्या बाजूने गेलेला आहे आणि वाय फॅक्टरमध्ये एक 70% प्रशांत किशोरच्या बाजूने आहेत आणि 30% रेखा देवीच्या बाजूने गेलेले आहेत. रेखा कुमारी. हं, ओके. आता मला सांगा, की जर आर-जे-डीला हा पर्याय, हा राज्य पातळीवरती ठरू शकतो का? कारण जनसुराज्य. कारण आता जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात 2% मतं त्यांना मिळाली होती जनसुराज्याला. पण हो. आता प्रशांत किशोरनी राजकीय शहाणपणा हा केला, की ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मागच्या वेळेला ते नव्हते. सो प्रशांत नव्हते. किशोर, की जे उच्चवर्णीय आहेत बहुतेक माझ्या मताप्रमाणे. सो प्रशांत किशोर हा बिहारच्या राजकारणामध्ये भाजपला पर्याय ठरू शकतो का? आर-जे-डीची मतं ते खातील का भविष्यात? 100% खाणार. हं, 100% आर-जे-डीची मते खाणार आणि मागच्या आता जो विधानसभाचा जो रिझल्ट आला, हं, त्याच्यामध्येही आर-जे-डीला फटका जो बसला, प्रशांत कुमार यांच्यामुळेच बसलेला आहे आणि हं, त्याचा फायदा बीजेपीला झालेला. हं. अच्छा, नितीन नबीन हे जे आहेत ना, हे पपेट म्हणजे ज्यांना काही अधिकार नाहीयेत असे एक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशी दिल्लीत चर्चा असते. कारण त्यांना जे आणून बसवले ते 2 म्हणजे म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पक्ष चालवायचा आहे. म्हणूनच त्यांना आणून बसवलंय. त्यांचं काही तिथे दिल्लीत फारसं चालेल असं वाटत नाही. सो व्यक्तिशः नितीन नबीन यांना हा किती मोठा फटका आहे बिहारमध्ये. कारण राष्ट्रीय अध्यक्षाच्याच मतदारसंघात उमेदवार पडलाय पहिल्याच निवडणुकीत. तेच मोठा बीजेपीला फटका तोच झालेला आहे. लॉस मोठं सर्वात मोठं बीजेपीला तेच झालेलं आहे. कारण का की राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी बाकीपूर आणि त्यातून जे उमेदवार पडतायत म्हटल्यानंतर माननीय नितीन नितीन नबीन. नवीनजींना त्यांना जराशी मोठा फटका आहे. पण मला वाटतं याच्यावरती आत्मचिंतन ते करतील आणि आत्मचिंतन करून आपले कुठं हे झाले म्हणजे कमी आपण कुठं पडलो हे बघून पुढची रणनीती ती तयार करतील. ओके, फाईन. मग तुम्हाला काहीतरी अध्यक्षांचा फोन आला होता? हो. म्हणजे आपल्याला सांगायचं म्हणजे मला खूप आनंद होतो, की आम्ही महाराष्ट्र मंडळ पटनातर्फे
गणेश हम्म. उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि स्थानीय तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचा खूप प्रतिसाद आम्हाला असतो. हम्म. आणि ते या आम्ही बाकीपूर कॉन्स्टिट्युन्सी मधून असल्यामुळं माननीय नितीन नवीनजीशी संबंध माझे खूप जवळीक संबंध आहेत. हम्म. आणि फेस टू फेस आम्ही एकमेकांना ओळखतो, तेही मला ओळखतात चांगल्या हम्म. पद्धतीने. आणि आपल्या कार्यक्रमाला, गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला खूप आवर्जून येतात. हम्म. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे फोन केलेला की बाबा तुम्ही आमचे वोटर आहातच आणि बीजेपी आपले बाकीपूरचे मतदाता आहात, तर त्या नाते आम्हाला जराशी मदतीचा तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि आमची हम्म. अपेक्षा हेच की आम्हाला तिथे काय आपल्याला परप्रांतमध्ये जातोय म्हणल्यानंतर बाबांनो स्थानिक लोकांशी संबंध चांगले असणे हम्म. आणि आम्हाला सुरक्षा भेटणे हीच आमचा मेन उद्देश असतो. ओके. आणि त्यांच्याकडून कुठेही आम्हाला काही कमी कधी पडलेलं नाहीये आणि पुढेही पडणार नाही आम्हाला. त्यांच्याकडून फाईन. तो शेवटचा जो रोड फुडलेलं शो आहे. झाला त्याच्याबद्दल तुम्ही बोललात, त्याच्यात काय चुकलं गणित? रोड शो जे माझ्या मते जे हम्म. एवढा मोठा रोड शो ते केला त्यांनी, त्याच्यामध्ये जराशी लोकांच्या मध्ये, स्थानिक लोकांच्या मध्ये काहीतरी नाराजगी निर्माण झाली की बाबांनो एवढा हाय लेवलचा हे उपचुनाव जो आहे त्याला हाय लेवलचा उपचुनाव झाल्याचं लोकांच्या मध्ये हे झाल्यामुळं माझ्या अंदाजे की काही वोटर्स डायव्हर्ट प्रशांत किशोरकडे झालेले. अच्छा, एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला वाटतं हा भाजपसाठी मोठा डाऊनफॉल आहे? कारण भाजपला लोक विटली आहेत असं काही जणांचं मत आहे. कारण केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, तेच तेच बोलणं, जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, बेताल झालेले नेते, अतिशय वादग्रस्त वक्तव्य आणि काही लोक अपवादानं भाजपमध्ये चांगलं काम करतात ह्याच्याबद्दल काही दुमत. पण तरी सुद्धा भाजपला लोक विटली आहेत असं जे साधारण चित्र किंवा बोललं जातं काही प्रमाणात काही घटकाकडनं, तुम्हाला वाटतं हा भाजपसाठी डाऊनफॉल आहे? नाही, असं काही मला वाटत नाहीये डाउनफॉलचा. बरं. त्यांच्यासाठी बीजेपीसाठी हे शिकण्याची, हे जी लॉस झालेला आहे त्यांची सीट, ही शिकण्याची आणि ठेस लागलेले ती सावरण्याची त्यांना ही संधी आहे त्यांच्याकडे आता, की बाबांनो हम्म. आपलं कोणत्या ठिकाणी चुकतंय आणि आपण इथून पुढं मतदारांच्या ह्याच्यावरती, विश्वासावरती कसं आपण खरं उतरलं पाहिजे. ओके. हे माझ्या मते त्यांना सावरण्यासाठी एक चांगली मोठी संधी आहे. नाही, त्यांना आणि संजय राऊत सावरण्यासाठी खूप गोष्टी आहेत त्यांना. खरं म्हणजे ही जी हो, वॉशिंग मशीन आहे, तत्व सोडून केलेली, ती काही लोकांना पसंत पडत नाहीये. ठीक आहे, त्यांना समाधान आहे की आकडे मिळतात. माझ्या मते त्या वॉशिंग मशीनच्या बाहेर पडून त्यांची जी विकासाची प्रारूप आहे, ज्या कारणासाठी लोकांना त्यांना निवडून दिलं, उत्तम हो. पद्धतीचा निर्णय घेणं, उत्तम पद्धतीची पायाभूत कामं करणं, कमी बोलणं, वादग्रस्त कमी वागणं, याच्यापासून भाजप हळू दूर गेली. आणि इतका आत्मविश्वास कसा येऊ शकतो हा प्रश्न मला पडला. म्हणजे हे कुणी म्हणत नाही की कुत्रा आणि मांजर जरी उभा केलं तरी तिथं ते निवडून येतील. असं जर एक माजी केंद्रीय मंत्री जे लॉ मिनिस्टर राहिलेले आहेत, ते जर असं बोलत असतील तर हा गर्व आहे. मला आशा आहे की या गर्वाचा जो काही घर तिथल्या तुमच्या बाकीपूरच्या मतदारांनी खाली केलंय, त्याचं देश पातळीवरती भाजप नीट आकलन करेल. महाराष्ट्रामध्ये पण मी बघतो की काही नेते ज्या पद्धतीनं बोलतात, तर प्रश्न पडतो की हे ते भाजपचे नेते आहेत की जे अशा पद्धतीने बोलतायत. तर ते आत्मपरीक्षण करतील आणि महाराष्ट्र आणि देश पातळीवरती जी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे, ती पुन्हा चालवतील. थँक यू सो मच संजय राव. मी तुमचा आभारी आहे. इतकं तर मला गुजरात बिहारमध्ये येऊनच कळलं असतं. आभारी